कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। उमापति महादेव की जय। कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता वकुटी जळाली कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवेण शंभो मदकोण तारी। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दतो मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं वसुदैवसुतं दैवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्रं तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रं तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवलाची ठेव नेणता ही भक्तिभाव। कैलासासी नेला भिल्ल पाणीडी बैसला ऐका नवलाची ठेव नेणता ही भक्तिभाव। पंखाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी ऐका नवलाची ठेव नेणता ही भक्तिभाव। चोरे पिंडी दिला पाव त्या पूजने राय देव ऐका नवलाची ठेव देवता ही नेणता ही भक्तिभाव। तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा ऐका नवलाची ठेव नेणता ही भक्तिभाव। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील भगवान शंकरांचं अर्थातच महादेवांचं वर्णन करणारा। महादेवाला आपण भोळा शंकर म्हणतो। किती भोळापण आहे। भोळा शंकर आपण त्यांना का म्हणतो? देव कशा पद्धतीने आपल्या भक्ताचा उद्धार करत असतो, आपल्या भक्ताला देत असतो। देवाचं नामस्मरण घडावं म्हणून जे नाम घेतात त्यांना तर देव भरभरून देतो, पण चुकून कधीतरी काही प्रसंगातून एखाद्याच्या मुखातून देवाचं नाम येतंय आणि त्याचा सुद्धा भगवंत उद्धार करतो। अशा प्रकारची ओळख करून देणारा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे। अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण हे प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे, हे प्रवचन आयोजित केलेलं आहे। खरं तर मी तुमच्या सर्व किशोरवासीय, किशोर गावातील सगळं धार्मिक विचाराची मंडळी, या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व पंचकृषीतील धार्मिक विचारांची मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। कारण धर्म कार्य करताना, धर्म कार्य करण्यासाठी तुम्हाला किती जणांचं सहकार्य असेल हे माहिती नाहीये मौली।
तुम्हाला किती लोक सहकार्य करत असतील हे माहिती नाहीये, पण जे काही सहकार्य घडलं जात आहे त्याच्याने तुमच्याकडे जी स्फूर्ती निर्माण होते धर्म कार्य करण्यासाठी, आणि ते धर्म कार्य अशा प्रकारे तुम्ही संपन्न करत असतात, म्हणून पुनश्च एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आज या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या प्रकारचं नियोजन मनुष्य करत असतो, त्या ठिकाणी आर्थिक बळाचा वापर करत असतो. कदाचित या 2-4 महिन्यानंतर तुम्हाला मोठमोठे कार्यक्रम पाहायला मिळतील, ज्या ठिकाणी अनेक प्रकारे पैसा आर्थिक बळ खर्च केलं जाते. पण धार्मिक कार्य ज्या ठिकाणी घडत असेल, ज्या ठिकाणी धर्माचं कार्य घडत असेल, त्या ठिकाणी तेवढं सहकार्य तुम्हाला लाभेलच असं नाही, बरं का. आणि सहकार्य लाभेलच असं नाही, पण तुमच्या अंतःकरणात असलेला जो भाव आहे, आपल्या अंतःकरणात असलेली जी धर्माविषयीचे प्रेम आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ते कार्य सिद्धीला नेण्यासाठी स्वतः भगवंत आपल्याला सामर्थ्य देत असतात. कुठल्या रूपाने देतात, फक्त आपण त्याची ओळख घेतली पाहिजे बस. या ठिकाणी किशोरेश्वर महादेवाचं या ठिकाणी तुम्हाला दर्शन घडत आहे. लिंगाची स्थापना अनेक वर्षापासून या ठिकाणी पुरातन काळापासून झालेली केलेली आहे, नाही का. पुन्हा गगे महाराज का, गगे बाबा का, तुकारामजी गगे बाबा. कसं असते, धर्म कार्य करण्यासाठी भगवंत कोणाला तरी पुढे करत असतात. शास्त्रामध्ये असं सांगितलंय देवाने, कृता, त्रेता आणि द्वापार या तिन्ही युगामध्ये मी स्वतः येणार आहे कार्य करण्यासाठी, बरं का. कृता, त्रेता, द्वापार या तिन्ही युगामध्ये मी स्वतः कार्य करण्यासाठी येणार आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की. कलियुगामध्ये माझ्या रूपाने मला पाहू नका, माझ्या वेशाने मला पाहू नका. माझं कार्य करण्यासाठी तुमच्यासारखे साधू पुरुष असणार आहेत, संत पुरुष असणार आहेत. साधू पुरुषांच्या रूपाने मी कार्य करणार आहे, साधू पुरुषांच्या रूपाने मी ते कार्य, संत पुरुषांच्या रूपाने मी ते धर्माचं कार्य करणार आहे, असं भगवंताने सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या देवाचं कार्य घडावं, तर देवाचं दर्शन या ठिकाणी व्हावं, त्या देवाची सेवा आपल्याला करता यावी, म्हणून गगे बाबांना पुढे करून आणि या ठिकाणी ती स्थापना केली. पूर्वी अगदी एक दगडाचं छोटं लिंग होतं, है की नाही. मोकळं असल्यामुळे त्याची झीज होत होती, है की नाही. तुम्हा आम्हाला देवाने सद्बुद्धी दिली, त्या ठिकाणी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये एक भाव निर्माण झाला, आणि आता असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हे धर्माचं कार्य तुम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी संपन्न करत आहात. संपन्न करता हे महत्वाचं आहे, ती सद्बुद्धी तुम्हाला होते ही महत्वाचं आहे. आज या छोट्याशा मंदिराचं रूपांतर कालांतराने एक भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये व्हावं आणि अनेकांची वर्दळ या ठिकाणी राहावी. खऱ्या अर्थाने तुम्हाला या धर्माचं कार्य वाढवण्यासाठी, हे देवाचं कार्य वाढवण्यासाठी अनेकांचं बळ या ठिकाणी निर्माण व्हावं, अनेकांचं सहकार्य तुम्हाला लाभावं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो तुमच्या आमच्या सहकार्याने, सर्वांच्या सहकार्याने, संतांच्या आशीर्वादाने, संतांच्या कृपेने चंद्र सूर्य असेपर्यंत अशाच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, अशा प्रकारे महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो. बघा ना, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, वर्षभरातले 29 पर्व सांगितलेले आहेत, 24 एकादशी आहेत, 12 महिन्याच्या 24 एकादशा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रीरामनवमी, नृसिंह जयंती, वामन जयंती, आणि या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ जे पर्व सांगितलेलं आहे ते आजचं शिवरात्रीचं महात्म्य आणि आजचं शिवरात्रीचं पर्व. या 29 पर्व जो साधतोय ना, त्याला वैष्णव म्हणतात, त्याला वारकरी म्हणतात, बरं का. आणि आजचा हे महापर्व आहे. ज्या देवाचं आपण स्तवन करणार आहोत, ज्या देवाचं आपण नामस्मरण करणार आहोत, त्या देवाची जर आपण ओळख घेतली
तर बघा ना, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट मिळत नाही आणि न मिळता तो बोलतोय ती मला आवडतच नाही, हा विचार वेगळा आहे बरं का. पण मिळालेल्या गोष्टीचा त्याग करणं हा त्याग सर्वात मोठा आहे. आणि खऱ्या अर्थाने माणसाने त्यागी कशा प्रकारे असावं याचं एक उदाहरण म्हणजे महादेव आहे. काय तो त्याग तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे. यासाठी महादेवांना भजायचंय, पुजायचंय, ऐकी ना, त्यांचा अभ्यास करायचा आहे. कैलासासारख्या पर्वताला असताना, सगळ्या काही सुखसोयी त्या ठिकाणी असताना सुद्धा महादेवांचं वास्तव्य स्मशानात आहे. आम्हाला सुद्धा कधीतरी संसार करता करता वाटतंय सगळं सोडावं आणि जावं, पण स्मशानात नाही. काय महादेवांनी या ठिकाणी कार्य करता करता बघितलं, अरे यांचं प्रेम आमचं माझ्यावर कुठपर्यंत आहे, यांचा जीव माझ्यावर कुठपर्यंत आहे. आणि शेवटी यांचा सगळा अट्टास झाल्यानंतर, यांचं सगळ्यांचं सगळं काही कार्य केल्यानंतर मला कुठे नेऊन ठेवणार आहे? स्मशानात. अरे मग तुम्ही नेऊन ठेवण्यापेक्षा मीच आधी जाऊन बसतोय ना, बरं का. तुम्ही नेऊन ठेवण्यापेक्षा मीच आधी जाऊन बसतोय. आपण जाऊन बसायचं नाही, पण संसार करता करता एवढा विचार जरी आपल्या अंतःकरणामध्ये आला ना की मला महादेवाला भेटायला एक दिवस जायचंय स्मशानामध्ये, एवढा जरी आपल्या अंतःकरणामध्ये विचार आला तरी आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना तेच तर विसरतोय ना माऊली, की एक दिवस आम्हाला जायचंय. आमच्या हक्काची जागा आहे ना. खरं सांगू का, तुमच्या बांधावर एखादा अतिक्रमण करेल कोरून कोरून, तुमच्या शेतावर एखादा अतिक्रमण करेल, तुमच्या माळ रानावर एखादा अतिक्रमण करेल, तुमच्या घराभोवती असणाऱ्या अंगण्यावर एखादा अतिक्रमण करेल, शाळेच्या जागेवर एखादा अतिक्रमण करेल, मंदिराच्या जागेवर एखादा अतिक्रमण करेल, पण स्मशानाच्या जागेवर अतिक्रमण करणारं कोणी भेटलंय तुम्हाला? दिसलंय? अहो, दिवसा कधीतरी अग्नी द्यायला गेलेला माणूस घाबरतोय बाबा, तिथे अतिक्रमण कोण करणार आहे? मग आयुष्यामध्ये कार्य करताना आपण एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे की माझी हक्काची जागा आहे ती, बरं का, माझी हक्काची जागा आहे, तिथे कोणी अतिक्रमण करू शकत नाही, ती जागा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही जाऊ नका, पण तयारी ठेवा आणि एवढं स्मरणात ठेवा की मला महादेवाला भेटायला एक दिवस जायचं, ज्या ठिकाणी महादेवाचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी. समुद्र मंथन केल्यानंतर त्या मंथनामधून अनेक रत्न बाहेर पडले. ज्या वेळेला लक्ष्मीची निर्मिती झाली, लक्ष्मी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला त्या ठिकाणी सर्वात सुंदर फक्त दोघेच जण होते, एक म्हणजे महादेव आणि एक म्हणजे श्री विष्णू. सगळ्यात सुंदर. लक्ष्मीने महादेवांना हार घालायचं, माळ घालायचं ठरवलं, पण म्हणे सुंदर दिसतोय, बरोबर आहे, अंगाला लावलंय काय ते विचारलं तर म्हणे मेलेल्या माणसाची राख, भस्म. बरं का, ते पण असं शिलाबिला जमत नाही बोलतात आपल्याला. काय म्हणतात भगवान? शिळा बिळा जमत नाही, जेवढं ताजं असेल तेवढं पॉवरफुल. काय लांबून म्हणे मला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा दिसल्या, पण जवळ आल्यानंतर समजलं का हे वेगळंच काहीतरी आहे. तेव्हा सांगितलं वेगळंच काहीतरी नाही, आपण नुसते पती आहोत, बरं का, आपण नुसते पती आहोत. तोपर्यंत तो पण कधीतरी आपल्याला अधिकार मिळतो का नाही मिळतो तो ज्याचं त्यालाच माहिती माऊली. पण पृथ्वीपती असलेले जे होते ना, त्यांची अवस्था शेवटी काय झाली? मी किती मोठा आहे तो अहंकार माझ्या अंतःकरणामध्ये येऊ नये म्हणून त्यांच्या कवट्या मी माझ्या गळ्यामध्ये ठेवलेल्या आहेत. कधीतरी तो फुगा आला ना अहंकाराचा की मी त्यांच्याकडे बघतो, बघ पृथ्वीपती असताना सुद्धा काय अवस्था झाली. आम्ही बघावं, आम्ही शोधावं, ऐक ना. आणि मग तेवढ्यात नजर गेली गळ्यामध्ये काय आहे, दुसरं ते भला मोठा साप आहे. तो साप म्हणजे ज्या काळाला आम्ही घाबरतोय ना, त्या काळावर विजय मिळवून तो काळ ही ज्याच्या नियंत्रणात आहे, तो काळ रूपी साप महादेवांनी गळ्यात घातलेला आहे. आणि असे दृश्य बघितल्यानंतर मग मात्र लक्ष्मी बोलते, नको किती जरी सुंदर असेल, किती जरी रूपवान असेल तरी हे सगळं चित्र विचित्र
मग तेवढ्यात विचारलं राहण्याचं ठिकाण, म्हणे स्मशानभूमी. जगी जास कोणी नाही त्यास महादेव आहे. काय माऊली? जोपर्यंत या शरीरामध्ये सगळ्या प्रकारची ताकद आहे, शक्ती आहे, तोपर्यंत ज्याचा तो या शरीरावर हक्क गाजवतोय. कधीतरी सुनेची आणि सासूची जर घरामध्ये काही भांडण झाली तर सासू म्हणजे त्या मुलाची आई बोलते, ए माझा मुलगा आहे, माझा ऐकेल तो. पण तेवढ्यात ती सून बोलते, माझा नवरा आहे, बघू तुमचं ऐकतात का माझं ऐकतात ते. पण तेवढ्यात ती पोरं बोलतात, आमचे वडील आहेत. भाऊ बोलतो, माझा भाऊ आहे. बहीण बोलते, माझा भाऊ आहे. काका बोलतात, माझा पुतण्या आहे, माझाच ऐकेल तो. तेवढ्यात मित्र बोलतात, माझा मित्र आहे, जवळचा आहे, जीवाला जीव देणार आहे, आमचा ऐकेल तो. मन सुद्धा बोलतोय, हे शरीर माझं आहे. नवे नवे स्मशानातला अग्नी सुद्धा बोलतोय, हे शरीर माझं आहे. पण ज्या वेळेला अग्नी दिल्यानंतर यांची सगळ्यांची पाठ फिरते की नाही, त्यावेळेला ते महादेव त्या प्रेताकडे पाहून हसत असतात. अरे ज्याच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, येड्या, अरे धावपळ ज्याच्यासाठी रात्रंदिवस केली ना, त्यांनी पाठ फिरवली बघ. आता तू माझ्याच ताब्यात आहेस दादा, घाबरू नकोस, तुला आधार माझा आहे, इथे सुद्धा मी तुला सोडू शकत नाही. आणि म्हणून महादेव असे आहेत, सगळं काही असताना सुद्धा त्याग करून स्मशानात गेलेले आहेत. ऐक, आमचं लग्न झाल्यानंतर 2-4 वर्ष जर आमचं व्यवस्थित चाललं असेल ना, तर असं वाटतंय का हे सगळं सोडावंच नाही. ऐक ना, एकमेकाची स्तुती काय करतात, एकमेकाचं स्तवन काय करतात. अरे बापरे, काय 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 काय. सासू पण बोलते ना, बाई अख्ख्या आलीमध्ये सुंदर असेल तर माझी. सगळ्या काही गोष्टी भारी आहे, हे आहे ते. 2-4 वर्षानंतर एकदा काय ते रंग दाखवायला सुरुवात केली ना, का ती सास बोलते, नाही ग नाही, वरती दिसायला एक ना आतमध्ये काय. त्यांचे खटके उडायला लागतात पती पत्नीचे. आणि खटके उडता उडता एखाद दिवशी असं होतंय की तो स्वतःहून बोलतो, काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती, हे डोक्याला हात लावायला लागू नये 17 वेळा म्हणून स्मशानात आहेत महादेव. आधीच तिथे काहीच नाही, तिथे तुम्हाला कोणाचा त्रास नाहीये. भूते वेताळ नाचती. बरं का, मैत्री कोणाशी केली, जवळ कोणाला केले, हर्षयुक्त उमापती. या कलियुगामधल्या माणसाचा जर आपण अभ्यास केला ना बाबा, एक वेळ भूत परवडली, कारण ती आम्ही बघितली पण नाहीत, ती आम्हाला कधी दिसतही नाहीत. कधीतरी फक्त त्यांची भीती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि चुकीचं पाऊल पडायचं ते थांबलं जात. पण माणसं या ठिकाणी या कलियुगामध्ये अशी काही कर्म करतात, अशी काही कार्य करतात ना, की कदाचित असतील जरी भूत, तर त्या भूतांना त्या माणसांकडे पाहून लाज वाटत असेल. अरे काय अवस्था झालेली या माणसाची. एखादा व्यसनाधीन झालेला माणूस बघा कसा असतो, काय कार्य करतो, तो कशा प्रकारे वर्तणूक करतो, कशा प्रकारे वागतोय. आई वडिलांची ओळख राहत नाही, पत्नीची ओळख राहत नाही, मुलाबालांची ओळख राहत नाही. सख्या भावाला विसरतोय तो, सख्या बहिणीला विसरतोय तो. फक्त व्यसनाधीन झाल्यानंतर त्याला तेवढं व्यसन आणि व्यसनच दिसतंय. तेवढ्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. या कलियुगामध्ये त्याची इच्छा, त्याची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, ते व्यसन करण्यासाठी 4 पैसे मिळावेत म्हणून आईला मारणारी मुलं आम्हाला पाहायला मिळतात. सांगा ना, भूतांपेक्षा पण दरिद्री अवस्था विचाराची, कर्माची, माणसाची झालेली आहे. जी पत्नी आमच्यासाठी सर्वस्व अर्पण करते, घरदार, मुलं बाळ, शेतीवाडी, आई वडील, तिचं नावही ती विसरते, तिचं नावही ती बदलते, तिची आवडी निवडी सुद्धा ती बाजूला ठेवते. आणि एक पतिव्रता म्हणून त्या संसारामध्ये एक निष्ठाने एक पती त्याच ठिकाणी कार्य करावं, त्या पतीचा स्वीकार करावा म्हणून ती बिचारी सगळ्याचा त्याग करून एक निष्ठेने कशा प्रकारे राहता येईल याचा विचार करते. आज जर पाहिला गेला तर आमच्या समाजामध्ये तिचा छळ होतोय, तिचा छळ केला जातोय. जेवढा त्याग तिचा आहे त्याचा विचार न करता त्या ठिकाणी नको त्या प्रकारची क्रिया, नको त्या प्रकारचा छळ आम्हाला पाहायला मिळतोय. भाऊ भावाला मानत नाही, काका पुतण्याला मानत नाही, मुलगा आई वडिलांना मानत नाही.
आज ज्याने आम्हाला वाढवलं घडवलं मोठं केलं त्या आई वडिलांना कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवलं जातंय, नवे नवे वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं जातंय. माणसाची अवस्था जर पाहायला गेलं ना, एखाद्याची एखाद्या क्षेत्रामध्ये जर प्रगती होत असेल तर त्याच्या तंगड्या खेचणारे 100 जण उभे राहतात. त्याला खाली खेचण्यासाठी 100 जण प्रयत्न करत असतात. माणूस जिवंत असताना, माणूस कार्यरत असताना माणूस माणसाला समजून घेत नाही, माणूस माणसाला सहकार्य करत नाही. हीच तर मोठी खंत आहे दादा, हीच तर मोठी खंत. या ठिकाणी माणूस कार्य करत असताना माणूस माणसाला समजून घेत नाही, माणूस माणसाला सहकार्य करत नाही, हीच मोठी व्यथा आहे. आणि या ठिकाणी तो माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी आम्हाला मरावं लागतंय. हीच तर सगळ्यात मोठी कथा आहे दादा, हीच आपल्या जीवनाची सगळ्यात मोठी कथा आहे. एकदा तो माणूस निघून गेला ना की मग कधीही त्याच्याबद्दल चांगली न बोलणारी माणसं सुद्धा बोलतात, चांगला होता तो, गावाची शान होती हा ती. अरे पण एक नंबर विरोध करायला तुम्हीच पुढे. एकदा गेला ना तो की विरोधकांच्या सुद्धा स्टेटसला त्याचे फोटो असतील आणि बोलतील मिस यू. अरे गेल्यानंतर मिस यू बोलण्यापेक्षा असताना विथ यू म्हणा ना, आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून माणसाची अवस्था बघितल्यानंतर महादेवाने बघितलं, भूत व्यताळ परवडली. पण आज भ्रष्टाचार करणारा, हिंसाचार करणारा, अत्याचार करणारा माणूस मात्र परवडला नाही. अरे एखाद्या मुलीला वंश करायचं, तिचं 2-2 वर्ष शोषण करायचं, शोषण करून झाल्यानंतर 35 तुकडे तिचे करायचे, पायामध्ये तुडवायचे. भूत तरी एवढा निर्दयी कृत्य करू शकतात का? करू शकतात. आणि हे कृत्य बघितल्यानंतर महादेव म्हणतात, भूते व्यताळी परवडली दादा, पण ही माणसं नाही परवडली. कोणत्या वेळेला कधी काटा काढतील सांगू शकत नाही. 4 फेऱ्या मारल्या, 4ही फेऱ्यानं त्यांनी चांगलं 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 बोलला, अगदी जसं काही भावासारखा उपदेश करतो की नाही. पण जेव्हा त्याने काटा काढला ना त्यावेळेला तो बोलतो पक्का आतल्या गाठीचा होता. आज विज्ञान एवढं प्रगत आहे की विज्ञानाने वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनी तयार केलेल्या आहेत. एकदा काही माणसाला त्या मशीन मध्ये टाकलं ना की माणसाच्या A to Z गाठी दिसतात. पण सगळ्या प्रकारच्या शरीराच्या गाठी जरी दिसत असतील ना तरी विज्ञानाने अशी एकही मशीन तयार केली नाही की माणसाच्या आतल्या गाठी दिसतात. ज्या दिवशी त्या आतल्या गाठी आम्हाला दिसतील ना त्या दिवशी माणसं ओळखण्यामध्ये आमची गफलत होणार नाही. बरं का, माणसं ओळखण्यामध्ये गफलत होणार नाही. आणि म्हणून महादेवाने काय केलं, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. त्यांना आनंद बघा कशामध्ये आहे. ऐक, लक्ष्मीने त्याग केला पण महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी हिमालयाची मुलगी पार्वती माता आणि महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी तपश्चर्या करते का? त्यांचं ते कार्य बघितलं, त्यांचा तो त्याग बघितला, त्यांचं ते वागणं बघितलं, जगणं बघितलं. अरे काळावर सुद्धा ज्याची सत्ता आहे, ज्याने काळ सर्प गळ्यात घेतलेला आहे, कुठल्याही प्रकारचा अहंकार अभिमान येऊ नये म्हणून पृथ्वीपती जे आहेत त्यांच्या कवट्या ज्याने गळ्यामध्ये घातलेले आहेत. मेलेल्या माणसाचं भस्म राख म्हणजे अंगाला फासलं जातंय, लावलं जातंय. व्याघ्रांबर आहे, व्याघ्र चर्म आहे, अशा प्रकारे ज्याची वस्त्र आहे, ऐक ना, गजचर्म. आणि अशा अवस्थेत असलेले ते प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती माता सुद्धा प्रयत्न करतायत, तपश्चर्या करतायत का? आम्हाला त्यांची प्राप्ती व्हावी. खर तर तो देव महादेव किती मोठे आहेत, काय अधिकार आहे त्यांचा, त्याची ओळख करून देताना म्हटलेलं आहे, हरिहरा नाही भेद. हा भेद आमच्याकडे येतो, आडवा का उभा, बरं का? तो उभ्यावाला होता. पण संतांनी मांडलेला आहे, तुम्ही जर विष्णू भक्त असाल आणि महादेवाच्या भक्ताचा जर अवहेर करत असाल, द्वेष मत्सर जर करत असाल तर तुमच्या आयुष्यात कधी परमार्थ घडणार नाही. तुम्ही जर शिवभक्त असाल आणि तुम्ही जर विष्णू भक्ताचा द्वेष मत्सर जर करत असाल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीही फळप्राप्ती मिळणार नाही. कारण हे सगळे भेद आमच्याकडे आहेत, वरच्या लेवलला ते एकच आहेत, बरं का? तिकडे पण नाही, इकडे पण. हे ज्या दिवशी आम्हाला कळेल ना
त्या दिवशी घराघरातली भांडणं थांबतील, गावागावातली भांडणं थांबतील, आळीतली भांडणं थांबतील. ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी. वरती ती एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाहीये. फक्त त्यांना डिपार्टमेंट वेगवेगळे दिलेले काम करण्यासाठी, उत्पत्ती स्थिती आणि लय. तसं तिथे मंत्रीपद फक्त वेगळं असेल, बाकी आपापल्या सोयीसाठी ते सगळे एकत्र आहेत, मांडीला मांडी लावतात. कधी पण कोणत्या पण वेळेला फक्त टकल्या फोडतो, डोक्या फोडतो आम्ही. एकमेकाशी वाईट होतो आम्ही. पुतण्या एकीकडं, काका एकीकडं. एवढं कशाला? बाप एकीकडं, मुलगा एकीकडं, त्याच्याही पलीकडे मोठा भाऊ एकीकडं, बारका भाऊ एकीकडं. म्हणून हे स्मरणात ठेवायचंय, वरती ते एकच आहेत, खाली आपण कुठल्याही प्रकारे वाद करता कामा नये. मग आम्हाला ह्या व्यवस्था का? त्याला कारण आहे. जगद्गुरु तुकोबांनी चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं, मौली ज्ञानोबांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं, शांती ब्रह्म नाथ महाराजांनी दत्त संप्रदायामध्ये कार्य केलं, पण एकमेकाचा द्वेष अवहेर केला नाही संप्रदाय वेगळा म्हणून. याच्याही पलीकडे जाऊन सांगू का तुम्हाला, या संप्रदायाचं जर मूळ कोण असेल ना, तर आमचे महादेव आहेत, भगवान शंकर आहेत. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षी ओढला गहिनी प्रती, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार सोजविले. आणि ते सार आज आमच्या हातात दिलेलं आहे, आम्हाला सुपूर्द केलेलं आहे. त्या सारावर आज आमचं आयुष्य आम्ही मार्गक्रमण करतोय, जीवनाचा मार्गक्रमण करतोय. ती ज्ञानेश्वरी वाचून, ती गाथा वाचून, गीता वाचून, भागवत वाचून, याचा अभ्यास करून, या वाङ्मयाचा अभ्यास करून आमच्या जीवनाचा मार्ग आम्ही क्रमण करतोय. मग कार्य करताना जर संतांनी कुठल्याही प्रकारचा द्वेष केला नाही, मत्सर केला नाही, ज्या वेळेला चैतन्य संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय असे अनेक प्रकारच्या संप्रदायाची माणसं एकत्र येतात आणि एकमेकाच्या पाया पडतात की नाही, एकमेकाच्या अंतरी असलेल्या त्या पांडुरंग परमात्म्याची ओळख घेतात की नाही, त्याला वैष्णव म्हणतात. विष्णू माय जग वैष्णवांचा धर्म. जडी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी तो भरून उरलेला आहे. डिपार्टमेंट जरी वेगळं असेल, त्यांचं काम जरी वेगळं असेल, उत्पत्ती स्थिती आणि लय, ब्रह्मा विष्णू आणि महेश, त्याच्याही पलीकडे सांगू का, यांचं एकत्रितरित्या दर्शन घेण्याचं स्थान जर असेल, त्यांचं एकत्रितरित्या आम्हाला ओळख घ्यायचं जर स्थान असेल, तर विधाता नीलकंठ आणि लक्ष्मीकांत विठ्ठल पांडुरंग परमात्म्याचं स्थान जे आहे, पांडुरंग परमात्मा जो आहे, या तिन्ही देवांचं एकत्रितरित्या जे सामर्थ्य आम्हाला अनुभवायला मिळतंय ना, ते स्थान म्हणजे पांडुरंग परमात्मा विठ्ठल आहे. मग आमच्याकडे भेद नको. हा त्या पंथाचा आहे, तो ह्या पंथाचा आहे, याचा पंथ वेगळा आहे, त्याचा संत वेगळा आहे, याचा ग्रंथ वेगळा आहे. काही तर महाराज असे बोलतात का, आपण एखाद्या वेळेला एखादा परमार्थिक माणूस बघावा आणि त्याच्याजवळ बसावा, जेणेकरून संवाद होईल, चार गोष्टी संतांच्या ऐकायला मिळतील. पण बसल्या बरोबर तो बोलतो, तुम्हाला काहीच भेटला नाही, जे भेटलाय ते आम्हालाच भेटलाय. बरं का? अशी बरीच आहेत. तुम्हाला काय नाही, तुम्ही अख्खा आयुष्य जरी तुमचं त्या चालू ठेवला ना, तरी तुम्हाला काही, आम्हाला जे भेटलंय ना, ते तुम्हाला आयुष्यात कधी भेटणारच नाही. आणि असं जो बोलतोय ना, असं समजायचं त्याला काहीच भेटलं नाही. जर भेटलं असतं तर दुसऱ्याचा द्वेष, मत्सर दुसऱ्याला कमी लेखलं नसतं. सांगतो तुम्हाला, आपल्या संप्रदायाचा स्वाभिमान आपल्याला निश्चित असावा. आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं स्वाभिमान आपल्याला निश्चित असावा, पण दुसऱ्याला कमी लेखावा एवढा नसावा. बरं का? जे तुम्हाला मिळालं ते तुमच्यासाठी ठीक आहे ना, त्याचा अनुभव घ्या, आत्मप्रचिती घ्या, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे तुम्हाला. त्याच्यातून आत्मज्ञान प्राप्त करून घ्या, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्या आणि आपल्या जीवनाचा, आयुष्याचा उद्धार कसा होईल याचा विचार करा. तुम्ही जर एकमेकाचा द्वेष, मत्सर जर करत बसाल ना, तर काहीही हाताला लावणार नाही, काही हाताला लावणार नाही. अरे ज्या देवाची सेवा आपण करतोय ना, तो देव किती भोळा आहे, किती भोळा आहे. रावणाची आई मातीच्या लिंगाची पूजा करत होती, ती मातीच्या लिंगाची पूजा बघितल्याने रावण बोलतोय, अरे दशक्रांती ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करते, कैलासात सकट त्याला घेऊन येतोय. निघाला रावण, गेला
कैलासाला हात घातला, कैलास पर्वत हलायला लागला. तेवढ्यात पार्वती माता बोलते, का काय झालं, तुम्ही काही केलं की काय? भूकंप झाल्यासारखं वाटतं. म्हणे नाही, माझं एक पोरगा आहे ना, ते बाळ आहे ना, ते खेळतंय हो, आहे की नाही, माझा एक साधक आहे, तो खेळतोय, खेळू दे, त्याला काय खेळायचं ते. पण तेवढ्यात काय केलं, एक पाय फक्त कैलासावर ठेवला, दडपला खाली. सुटण्यासाठी काय केलं, आतड्याचा तुंतुन, शिराचा तंबोरा, चारही वेद मुखोद्गत असलेला तो रावण. आणि अशा प्रकारे त्याने कार्य केलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी अशा प्रकारे स्तवन केलं महादेवांचं की महादेव त्याला प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर वत्सा, अरे माग, तुला काय मागायचं ते आत्मलिंग मागितलं आणि आत्मलिंग महादेवांनी काढून दिलं. ही सगळी वार्ता ज्या वेळेला देवांना कळली त्यावेळेला देवांची धावपळ सुरू झाली. तर काय करायचं, एकमेकाकडे जायला लागले. याच्यातून वाचवणार कोण? आता आत्मलिंग तर घ्यायला पाहिजे. आणि आत्मलिंगाची स्थापना जर या रावणाने केली तर सगळ्यांना त्याला डॅडी बोलावं लागेल, पप्पा बोलावं लागेल. का? सगळं त्याच्या हातात जाईल. तो म्हणेल त्या पद्धतीने होईल. मग काय करावं? शेवटी निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येक कार्य आमचं निर्विघ्नपणे पार पाडणारा तो श्री गणेश. आणि त्या श्री गणेशाला सांगितलं, आता तू हे कार्य करायचं आहे. हो म्हणे, करेल. फक्त थोडेसे चणे आणि शेंगदाणे द्या माझ्या हातामध्ये. हात गाता जातोय बाळ रूप घेऊन. आणि बाळ रूप घेऊन त्यावेळेला श्री गणेश पुढे गेले. गेल्यानंतर मग संध्येची वेळ झाली. आत्मलिंग ठेवायचं. खाली ठेवलं तर महादेवाने सांगितलं होतं त्याची शक्ती निघून जाईल, जिथे ठेवशील तिथेच ते संपूर्ण जाईल. मग आता काय करायचं? कोणाच्या तरी हातात द्यायचं. म्हणून त्या पोराला बोलावलं, बाळा इकडे. म्हणे काय करतोय? म्हणे असाच इकडे आलोय. मी सांगतोय ते कर, फक्त हे आत्मलिंग तुझ्या जवळ घे, हे लिंग जे आहे ते सांभाळ. हो म्हणे, सांभाळतो ना, पण माझी शक्ती कमी आहे. अरे म्हणे, जरा फक्त मला संध्या होईपर्यंत, माझी संध्या होईपर्यंत, माझी उपासना, माझी पूजा होईपर्यंत सांभाळ. मग त्यावेळेला त्याने सांगितलं 3 वेळा हाक मारेन. गणेशाने सांगितलं जर नाही आला तर जिथं आहे तिथं ठेवून दे. काय त्याला माहिती आता हेच काम आपल्याला करायचं आहे. फक्त कारण एवढंच, फक्त महत्वाचं एवढंच आहे, महादेव एवढा भोळा आहे. त्यावेळेला इतर देवांनी महादेवांना विचारलं, काय केलं तुम्ही, हे योग्य आहे का? त्यावेळेला महादेव बोलले, अरे त्याने भक्ती अशा प्रकारे केली, त्याने माझं स्तवन अशा प्रकारे केलं की अजून जरी काही मागितलं असतं ना, बरं का, तिथे एक शब्द आहे, अजून जरी काही मागितलं असतं, आत्मलिंगच काय तेही मी दिलं असतं, तेही मी दिलं असतं. म्हणून त्याला आम्ही म्हणतो भोळा शंकर, भोळा शंकर म्हणतो, आहे की नाही? इतर देवांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आम्हाला बरंच काही करावं लागतंय, पण महादेवाला फक्त एक लोटाभर पाणी आणि एक बेलपत्र, बरं का, लोटाभर पाणी आणि बेलपत्र तेवढं असलं ना लगेच देव प्रसन्न होतात ते. आणि देताना पण विचार करत नाही, जे मागाल ते, बरं का, ज्याची अपेक्षा कराल ते. म्हणून त्यांचं नाव आहे भोळा शंकर. महादेव म्हणतोय आम्ही त्यांना, महादेव, ऐक नाही, महादेव म्हणतोय. त्याने कार्यच अशा प्रकारे केलेलं आहे ना, देवे केले कैसे कैसे उद्धारिले अनायासे. सहज अगदी एक नामस्मरण घडावं म्हणून जरी आम्ही देवाचं नामस्मरण केलं तरी आम्हाला प्राप्ती मिळते. आणि सहज जरी आमच्या मुखातून नुसतं आळस देता देता जरी नावाचं भगवंताचं नाव आलं, बसून उठता उठता त्रास होतोय म्हणे हरी हरी बोलला तरी तेही नामस्मरणामध्येच गणलं जाते, आहे की नाही? एखादा निखार आहे, इंगळ आहे, पेटलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मुद्दा म्हणून पाय दिलं काय आणि तुमचा चुकून पाय पडला काय, तुम्हाला चटका बसणारच आहे. तसं तुमच्याकडून चुकून नामस्मरण झालं काय आणि ठरवून नामस्मरण झालं काय, त्याची फळप्राप्ती तुम्हाला मिळणारच आहे, मात्र निश्चित आहे. अरे आयुष्यभर ज्याने पाप कर्म केली त्याच्या नावाच्या पुढे त्याला पद मिळालं पापी. कोण आहे का कलियुगामध्ये एवढा की त्याच्या नावाच्या पुढे पापी लावलंय? अजामेळ पापी, बरं का, त्याला काय म्हणतात? पापी, अजामेळ पापी. कधी देवाचं नामस्मरण केलं नाही, कधी देवाची भक्ती केली नाही, धर्म कार्याला विरोध केला माऊली. जिथं सप्ताह चालत असेल ना तो कसा आणून पाडायचा त्यासाठी प्रयत्न केला, पण त्याला सहकार्य केलं नाही. असे बरेच असतात. धर्म कार्य करण्या ठिकाणी वास्तविक आपण सहकार्य करायला पाहिजे. मी तर म्हणेन ज्या ठिकाणी धर्म कार्य घडत असेल ना तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये, तुम्ही आमंत्रणाची वाट बघू नका. आमंत्रण नसताना गेलात तर तुम्ही मोठ्या मनाचे, तिथे मान अपमानाचा विचार करू नका. मला विचारतात की नाही विचारतात, मला मान मिळतो की नाही मिळतो, माझा अपमान होतो की काय, त्याचाही विचार करू नका. आणि तुम्हाला सांगू का,
तुम्हाला पुढे घेतील मागे ठेवतील याचाही विचार करू नका. भगवंताच्या कृपेने जी कला तुमच्याकडे, जो गुण तुमच्याकडे आहे, तो कला, तो गुण मला या सत्याच्या ठिकाणी, हरिनाम सोहळ्याच्या ठिकाणी कसा वापरता येईल, जे काम माझ्या पदरात पडेल ते काम मी केलं पाहिजे, हा विचार ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्यावेळेला आम्हाला असा भव्य दिव्य सप्ताह, असा आयोजन आम्हाला पाहायला मिळेल, हरिनाम सोहळ्याचं आयोजन पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आमचे हेवे दावे, तिरस्कार, मत्सर सगळा बाजूला ठेवला पाहिजे. आणि काय झालं, मरता मरता फक्त मुलाला हाक मारली, मुलाचं नाव मात्र नारायण ठेवलं होतं. ती गोष्ट खूप मोठी आहे, तेवढी घेतली तर आपण आपला वेळच त्याच्यामध्ये निघून जाईल. तो नामस्मरण म्हणजे नारायण नाव का ठेवलं आहे की ना, ते सगळं आहे, कथा आहे ती. पण मग मरता मरता फक्त हे नारायण आता वेदना व्हायला लागल्या, अगदी त्रास व्हायला लागला आहे की नाही, खूप खूप त्रास व्हायला लागला. आणि तो त्रास व्हायला लागला, वेदना व्हायला लागल्यानंतर त्याने काय केलं, त्या मुलाला सांगितलं, अरे नारायणा धाव. नारायणाला धावावं लागलं दादा, उद्धार केला त्याचा. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. म्हणून आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. शिवाचं आणि विष्णूचं महात्म्य सांगणारं जे गरुड पुराण आहे, त्या गरुड पुराणामध्ये सुद्धा 18 अध्यायांमध्ये, पहिल्या अध्यायापासून तर 18 अध्यायांपर्यंत प्रत्येकाची कर्म सांगितलेली आहेत, प्रत्येकाचे गुण सांगितलेले आहेत, त्या कर्माची गती सांगितलेली आहे. बरं का, सुरुवातीला तुम्ही कशा प्रकारची कर्म केल्यानंतर तुम्हाला काय गती आहे ते सांगितलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे कर्म केल्यानंतर त्याच्यातून कुठलं पाप घडतंय आणि त्या पापाला कुठली गती आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल, उद्धार व्हायचा असेल, तर ते काय प्रायश्चित्त आहे ते सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही काय दान धर्म करायला हवं, त्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारची कर्म करायला हवी ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारे तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला कुठली गती मिळणार आहे, कुठली पुढची योनी मिळणार आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर काय प्रायश्चित्त केलं पाहिजे, काय दान केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी कार्य करत असताना, आयुष्यामध्ये जगत असताना, वागत असताना जर तुमच्या हातून चुकून जर काही कर्म घडली, जर चुकून काही पाप कर्म घडली, तर मग त्याच्यातून तुम्हाला मुक्तता कशी मिळेल याचं सगळं काही सांगितलेलं आहे. अनेक प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण सगळ्यावर उपाय एकच आहे, ज्याला दान धर्म करण्याची ऐपत नाहीये, परिस्थिती नाहीये, ज्याला ही सगळी कर्म, ज्याला हे सगळं कार्य करण्याची ऐपत नाहीये, परिस्थिती नाहीये, त्याने शिवाचं नामस्मरण करावं, विष्णूचं नामस्मरण करावं. नामस्मरण हेच तुम्हा आम्हाला या कलियुगामध्ये तारणार आहे. म्हणून माऊली म्हणतात, देवाची येद्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीच्या रई साधी येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. जो देव आम्हाला सांभाळतोय, देवे केले कैसे कैसे उद्धारिले अनायासे. अरे सहज जरी नामस्मरण आमच्याकडून घडल्यानंतर जर भगवंत आमचा उद्धार करत असेल तर सांगा ना, आम्ही का नामस्मरण करू नये. आमच्या संसारासाठी कार्य करत असताना, आमच्या प्रपंचासाठी कार्य करत असताना 12 तास जर आम्ही संसार प्रपंचासाठी कार्य करतोय, तर आम्हाला 12 तास कार्य करण्यासाठी जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय, बळ देतोय, शक्ती देतोय, सांगा ना, त्या देवासाठी, आमच्यासाठीच त्या देवाचा अर्धा तास नामस्मरण आम्ही का करू नये. सकाळ संध्याकाळ अर्धा तास नामस्मरण आम्ही का करू नये. त्या देवाला हात जोडून आम्ही प्रार्थना का करू नये. जर आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा जर आम्हाला वाटत असेल, आमच्या आयुष्याचा उद्धार व्हावा जर आम्हाला असं वाटत असेल, तर आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास का करू नये. कारण संतांचं वाङ्मयच आम्हाला तारणार आहे. देव सर्वत्र भरलेला आहे. बरं का, जडी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे. फक्त आम्ही बोलतोय पण प्रचिती नाहीये. ज्या दिवशी प्रचिती येईल ना, त्या दिवशी नाथ महाराजांसारखी काशीची आणलेली गंगा आम्ही गाढवाला पाजू. ज्या दिवशी सर्वत्र देव आहे ही प्रचिती ज्या वेळेला अंतःकरणपूर्वक आमच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्या दिवशी कुत्र्याने जरी पोळी पळवली तरी पण तुपाची वाटी घेऊन आम्ही नामदेव महाराजांसारखं त्याच्या मागे धावू. पण तुम्हाला सांगू का, तेवढे वैरागी आपण नाही. तुम्ही कुत्र्याच्या मागे पण धावू नका, तुम्ही गाढवाला पाणी पण पाजू नका. पण तो भगवंत आपल्या घरामध्ये राहून आई वडिलांच्या रूपाने सेवा घेतोय. अरे ज्या दिवशी आई वडील हे दोन देव आमच्या घरामध्ये संतुष्ट होतील ना, त्या दिवशी या मंदिरात असलेल्या महादेवाची कृपा सुद्धा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. पण ते देव जर आमच्याकडून जर असंतुष्टच असतील, ते देवांची जर सेवा आमच्याकडून घडत नसेल, तर आम्ही आयुष्यभर जरी महादेवाची, श्री विष्णूची सेवा केली ना, तरी त्याची कृपा आमच्यावर कधीच होणार नाही, माहिती आहे. पंढरपूरचा पांडुरंग त्याच दिवशी आमच्यावर कृपा करेल ज्या दिवशी गावातल्या मंदिरातील देवाची आमच्याकडून सेवा घडेल. गावातल्या मंदिरातील देवाची
आम्हाला ओळख होईल, कुठल्याही प्रकारचा हेवे दावे तिरस्कार मत्सर आमच्या अंतःकरणामध्ये राहणार नाही. आणि गावातल्या मंदिरातील देवाची कृपा त्या दिवशी आमच्यावर होईल ज्या दिवशी आमच्या घरात असलेल्या आम्हाला जन्माला घालणाऱ्या देवांची सेवा आमच्याकडून घडेल. त्या दिवशी निश्चित गावातल्या मंदिरातल्या देवाची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. देवाला ही सेवा आवडते दादा, देवाला ही सेवा आवडते. आणि म्हणून ऐका, नवलाची ठेव नेणता ही भक्ती भाव. काय नवल आहे बघा ना, महादेवाचं काय नवल आहे. मोठी नगरी तयार केली बरं का, आणि एवढी मोठी नगरी, एवढं मोठं राज्य म्हटल्यानंतर त्याचा गृहप्रवेश वास्तुशांती करायला भट पण तसाच पाहिजे, ब्राह्मण पण तसाच पाहिजे, ऐक. आणि त्यावेळेला नावाजलेला ब्राह्मण म्हणजे हा काय चतुर्वेद ज्याच्या मुखात आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऐक ना, दशग्रंथी ब्राह्मण. आणि बोलवलं ना, अहो पूजा पण अशी केली, सांगतो तुम्हाला, गृहप्रवेश असा केला ना, भगवान प्रसन्न झाले, महादेव प्रसन्न झाले. आणि दक्षिणा द्यायच्या वेळेला महादेव बोलले, अरे प्रसन्न झालो नाही मी, मला आनंद वाटला रे, आतापर्यंत अशी पूजा मी बघितलीच नाही रे, प्रसन्न झालो, आनंद वाटला मला, माग तुला काय मागायचं ते. आणि हीच संधी त्याने साधली आणि सांगितलं, ज्याचा गृहप्रवेश केला, ज्याची वास्तुशांती केली, ती वास्तूच मला द्या ना. ततास तू सोडलं पाणी, पार्वती माता मात्र बघत बसली. कुठं आल तर दिवस बोलते सोन्याच्या नगरीत या बुवाने सोडलं पाणी बोलते, म्हणजे माझ्या नशिबाला शेवटी म्हणून नाव हे बोळाशंकर बरं का. आणि मग पुढे भगवंत म्हणतात, आपण जर त्यांची पूजा केली, आपण जर त्यांना भजलं, आपण जर त्यांना पूजलं, अखंड जर त्यांचं नामस्मरण आपण केलं, तर आपला उद्धार करतीलच करतील, नक्कीच, ऐके ना. पारधी होता, पारधी बरं का, आणि शिकारीच्या नादामध्ये बराच वेळ इकडे तिकडे भटकला फिरला, पण त्याला काही शिकार मिळाली नाही. शेवटी नाहीच मिळत म्हणून त्याने काय केलं, एका झाडाचा आधार घेतला, त्या झाडावर तो बसला, दडून बसला. पण नंतर विचार केला, हरिण तेव्हाच येईल जेव्हा खाली काहीतरी हिरवं दिसेल तेव्हा. म्हणून मग त्याने काय केलं, त्या झाडाचं एक एक पान खाली टाकायला सुरुवात केली. एक 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 पान ज्या वेळेला खाली टाकायला सुरुवात केली, 100 नाही, 200 नाही, 1000 नाही, लाखो पानं त्याने त्या ठिकाणी हिरवं दिसावं आणि त्या हिरव्यावर एखादं हरिण यावं म्हणून टाकली. तिकडे भगवान शंकर विचार करायला लागले. शिवरात्रीचा दिवस आहे बरं का, तो पारधी ज्या झाडावर बसला होता ना, ते झाड होतं बेलाचं. तो ज्या ठिकाणी ती पानं तोडून टाकत होता ना, तिथे पुरातन काळातील शिवलिंग होतं, ते पान पडायचं शिवलिंगावर. शिवरात्रीचा दिवस आहे, महादेवाने विचार केला, 4-4 डिश खिचड्या खाऊन येणारे आणि उलट सांगणारे आज शिवरात्र आहे, उपवास आहे, असे बरेच भक्त माझे आहेत. पण सकाळपासून काहीही न खाता भेटलंच नाही, ही बात वेगळी आहे. म्हणून अनायासे हा शब्द मांडलेला आहे बरं का. परत एकदा तुम्ही जाणून पुजून केलं का ना, तुमच्याकडून चुकून घडलं काय, अनायासे. आणि मग महादेवांनी यमदूतांना सांगितलं, जाऊन बघा जरा काय आहे ते, कोण आहे तो असा माझा भक्त. लाखो पानं, एखादा लोटाने एखादा पान जो वाहतोय बेलाचं, तो पण अभिमानात सांगतोय, देवाला पान वाहून आलोय, लोटाभर पाणी दिलं देवाला. लाखो पानं त्याने आज माझ्या लिंगावर तिथे अर्पण केलेली आहेत, माझ्यासाठी अर्पण केलेली आहेत, कोण आहे असं. आणि येऊन बघितलं त्यावेळेला तो पारध्याने बघितलं, कोण आहात तुम्ही, ओळखलं नाही मी, ओळख करून दिली. बरीच मोठी गोष्ट आहे ती, आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की देवाने काय केलं, अनायासे त्याचा सुद्धा उद्धार केला. कसा उद्धार केला, त्याला सांगितलं, माग तुला काय मागायचंय ते. त्यावेळेला त्याने सांगितलं, मृगांचा आवाज ते जे बोलतात ते, आणि पक्ष्यांचा आवाज ते जे बोलतात ते मला कळलं पाहिजे, त्यांची भाषा मला कळली पाहिजे. आणि तेवढ्यात एक मृग त्या ठिकाणी आला, जाळं टाकलं
ते जाळं टाकल्यानंतर मग ती मृगीण आली, म्हणजेच ते हरिण आली, दुसरे एक हरिण आली की नाही, म्हणजे पहिले हरिण दुसरे हरिण, ती बोलते. मग त्यांचं तो भाष्य सगळं ऐकलं त्याने, कारण त्याला तो वर मागितला होता, त्याने ते मिळालं त्याला. गोष्टीमध्ये आपण अधिक वेळ घेणार नाहीत, आपल्याला माहिती आहे. फक्त महत्वाचं काय माहिती आहे का, की ज्या वेळेला त्या बोलल्या मी सती जाते, ही बोलते मी सती जाते, त्यांच्यामध्ये ज्या वेळेला स्पर्धा लागली, त्याच्यानंतर मग जिची बाळ होती ती बोलते थांबा जरा, मी माझ्या बाळांना दूध देऊन येते, मग आल्यानंतर मी इथे तुम्हाला मिळणार. बाळांना सांगायला गेल्यानंतर मग त्यांच्याकडे पण तोच विचार आला त्या मृगाच्या, त्या हरणाच्या पिलांना, की तुम्ही जर तिघेही जात असाल तर आम्ही इथे राहून काय करणार आहेत, म्हणून तेही जायला तयार झाले. आणि मग त्या ठिकाणी ते पाचही जण आल्यानंतर मग ज्या वेळेला त्यांच्यामध्ये स्पर्धा लागल्या, कोण आधी जायचं कोण नंतर जायचं, ह्या बोलतात आम्ही दोघी पण सुवासीने गेलो पाहिजे, विधवा कुठे घालवते आम्हाला, म्हणून पहिले आम्हाला घालव नंतर त्यांना घालव, बरं का. त्याच्यानंतर पोरं बोलतात नाही नाही नाही, पहिले आम्हाला, आम्ही आमच्या आई वडिलांचे कुठे मृत्यू बघू. मग त्याच्यानंतर त्यांनी विचार केला काय, की जर तुला आम्हाला पाचही जणांना मारणं शक्य नसेल, तुला वाटत असेल की या पाचही जणांना मारल्यानंतर यांचं मांस घरी न्यायचं कसं, यांना घरी न्यायचे कसे, तुझ्या बरोबर आम्ही येतोय, तू पुढे चाल आम्ही मागे येतोय, किंवा विश्वास नसेल तर तू फक्त रस्ता दाखव, आम्ही पुढे चालतोय तू मागे थांब, बरं का. पुढे गेल्यानंतर मग दिव्य रूपामध्ये, दिव्य देहामध्ये, दिव्य पुरुषांमध्ये त्यांचं पाचही जणांचं ते रूपांतर झालं. आणि पाचही हरणांचं दिव्य पुरुषांमध्ये रूपांतर झाल्यानंतर विमान आलं. ज्या वेळेला त्यांना घेऊन चाललं त्यावेळेला पारधी बोलतो, एखादी जागा आहे का लटकून बिटकून न्याल का मला. तेव्हा त्याला सांगितलं आजच्या शिवरात्रीपासून पुढच्या शिवरात्रीपर्यंत जर ओम नमः शिवाय या नामाचा जर जप तू केला तर निश्चित पुढच्या वर्षी तुला अशाच प्रकारचं विमान आलं ना, एकट्यासाठी घेऊन गेले त्याची ओळख या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा करून देतात. कैलासाची नेला भिल्ल पाणेही बैसला, ऐक ना, त्याला सुद्धा कैलासाची भगवंत घेऊन गेले. बघ सांगा ना, अनायासेने घडलेली सेवा जर भगवंत स्वीकारतात तर तुमच्या आमच्याकडून घडलेली सेवा भगवंत स्वीकारणार नाहीत का, तुमचा आमचा उद्धार करणार नाहीत का, निश्चित करतील. फक्त त्याप्रमाणे आम्ही काय केलं पाहिजे, अट्टहास केला पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणामध्ये विचार पाहिजे. देवाला काय द्यायचंय, देवाला काय आवडतंय, जे देतोय ना ते देवानेच निर्माण केलं हे मात्र स्मरणात ठेवा. मध्यस्थी आपण आहोत, तिथलंच घ्यायचं ना त्यालाच द्यायचं, त्याच्यातून आपला भाव दिसतो, आपली श्रद्धा आपली निष्ठा दिसते. कसं, मुलाला शाळेत जायला, तो किशोरवरून मुरबाडला रोज शाळेत जायचा, म्हणून बाप काय करायचा, रोज त्याच्या खिशामध्ये 50-100 रुपये जे काय असतील ते टाकायचं, बरं का. त्याला समजा तिकिटाला जर 60 रुपये लागतात तर बाप त्याला 80 रुपये द्यायचा, बाळाला 20 रुपये खायला पाहिजेत म्हणून, ठीक आहे. तो मुलगा नित्यनेमाने रोज शाळेत जायचा, बाप त्याला शाळेत जायला पैसे द्यायचा. एक दिवस त्या मुलाची नजर गेली बापाच्या चपलीकडे, बरं का, आणि 10-12 दिवस मध्ये त्या मुलाने जाऊन दिलं. मुरबाडच्या बाजारात गेला, बापाच्या मापाची चप्पल घेतली, घरी आणली. बापाला बोलते बाबा डोळे मिटा, मी एक वस्तू तुमच्यासाठी आणलेली आहे. बापाने डोळे मिटले, काय वस्तू आहे त्यांनी पुढे ठेवली आणि मग सांगितलं बाबा आता डोळे उघडा. ती चप्पल बघितल्याबरोबर बापाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. त्या बापाला माहिती आहे माझा मुलगा कुठे कमवायला जात नाही, माझा मुलगा कुठे कामाला जात नाहीये, मी शाळेत जाताना दिलेले पैसे त्याने साचवून आज मला चप्पल आणलेली आहे, म्हणजे माझ्याच पैशांची मला चप्पल आणलेली आहे. पण तरी सुद्धा त्या बापाच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. त्या बापाला स्वाभिमान वाटला, माझ्या पैशांची आहे हे महत्वाचं नाहीये, माझी चप्पल झिजलेली आहे आणि ती बापाला आणून द्यावी ही सद्बुद्धी त्याला सुचली ना, त्याच्यात बापाला आनंद वाटलेला आहे, त्याच्यात बापाला आनंद वाटलेला आहे. देवाला जे आपण द्यायचंय ना ते देवाचंच आहे दादा. आपलं काय आहे, काय आहे आपलं. आम्ही देत असताना सुद्धा म्हणतोय पूजा आमची गावामध्ये नंबर 2000 पत्रवल्या संपल्या. अरे पण 500 लोकांनी बसायला घेतले होत्या, तुला कुठं माहिती ओला होता तिथं बसायला जागा काही ओली होती तिथं बसायला पण घेतले होते लोकांनी, पण बोलतो 2000 संपले म्हणजे त्याचा बोलण्याचा उद्देश काय,
2000 पत्रावल्या संपल्या म्हणजे 2000 माणसं जेवली. तुम्हाला सांगू का, तृप्त असलेली 2000 माणसं ज्या वेळेला तुम्ही जेवायला घालता ना, त्यावेळेला तुम्हाला पुण्य मिळत असेल की नसेल हे मला माहित नाहीये, पण ज्या वेळेला भुकेलेली 2च माणसं तुमच्या घरी येतात, घरात असलेलं जे काही शिजलेलं अन्न आहे ते तुम्ही त्याला देता आणि ते तृप्त होऊन जो तुम्हाला आशीर्वाद देता ना, त्याच्याने तुम्हाला 100% पुण्य लाभतं हे मात्र निश्चित आहे. ज्या दिवशी चालत्या बोलत्या देवांची सेवा आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी मंदिरातल्या महादेवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे. पण ती झाली पाहिजे, ती केली पाहिजे. त्या धर्म कार्य करण्यासाठी आम्ही पुढे आलो पाहिजे. कोणतरी पुढे पाहिजे ना. सगळ्यांनीच मागे राहून कसं जमेल? जो पुढे असेल तो बघू नका, कोण देतोय कोण वाढतोय ते बघू नका, काय वाढतोय ते बघा. त्या कार्यामध्ये आपल्याला सहकार्य होता येतंय ना हे बघा. कोणतरी पुढाकार घेणार ना, कोणतरी पुढे जाणार ना आणि तो सगळं सहकार्य करणार ना, त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. दादा काही हवं असेल तर सांगा, आमच्याकडून काही मदत आहे का? धर्म कार्य करण्यासाठी ज्या वेळेला हेवे दावे आम्ही बाजूला ठेवू, द्वेष मत्सर तिरस्कार ज्या वेळेला बाजूला ठेवू ना, त्यावेळेला निश्चितपणे आमच्याकडे अशा प्रकारचं धर्म कार्य पाहायला मिळेल हे मात्र निश्चित आहे. तुम्ही सांगा ना, नर्तिकेचा जर उद्धार करू शकतात, स्वर्गातल्या नर्तिकेचा जर उद्धार करू शकतात महादेव, बरं का, तिथे बऱ्याच होत्या अगदी अप्सरा, मेनका, तिलोत्तमा, अमुक तमुक आहे की ना. आणि एक सुवर्चना म्हणून नावाची एक नर्तकी नाचत होती. नाचता नाचता काय झालं माहितीये का, नेहमी ती चांगली नाचायची, पण एक दिवशी तिचा ताल गेला आणि विचार करायला लागले का, अरे रोज व्यवस्थित नाचते ना, आज ताल का गेला? शोध घेतल्यानंतर त्यांना कळलं का हे कुठंतरी बसून आले. म्हणजे जशी कलियुगातली माणसं संध्याकाळचे बसून येतात का नाही, हे बसून याची पद्धत तेव्हापासून आहे बरं का. त्या टायमाला पण बाया बसायच्या बाबा, आता पण बसतात, पण शहरातले, आमच्या खेड्यापाड्यातल्या नाही. खेड्यापाड्यातल्या बसल्या तरी फार फार नाही का, तुझा काय चालला, याचा काय चालला, तुझी सून कशी, याची सून कशी, आणि बसता बसता पटकन बोलून पण जातात. जरा सांभाळू का, कारण सुरुवात आहे, आता नवीन आहे ना, जर डोक्यावर चढवशील ना, आता बसल्या बसल्या आग लावली पण हे समजली काय, असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. मग तेव्हा त्यांना कळले का ही 90 मरून आली, ठोकून आली, मग तिला शाप दिला, तो घार होशील. मग तिने विनंती केली, आता उपशाप काहीतरी द्या, माझा उद्धार होईल असं काहीतरी द्या. मग तिला सांगितलं, ज्या वेळेला दशरथ राजा प्रसाद म्हणून ज्या वेळेला तिन्ही राण्यांना तो वाटेल, त्यावेळेला कैकेयीच्या हातातला प्रसाद उचलायचा आहे आणि नेऊन कोणाला द्यायचा आहे, अंजनीला द्यायचा आहे बरं का. अंजनीला दिल्यानंतर ज्या वेळेला महादेवाच्या रूपाने रुद्र अवतार त्या ठिकाणी हनुमंत म्हणून जन्माला येतील, त्यावेळेला तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जर नर्तकीचा उद्धार भगवान करू शकतात तर तुमचा आमचाही उद्धार होऊ शकतो निश्चित. आणि उद्धार होण्यासाठीच हा 8 तास आहे. कशासाठी हा 8 तास? उद्धार व्हावा म्हणूनच ना, ऐक ना. पुढे भगवंत म्हणतात, मंदिरामध्ये ज्या वेळेला तो चोर चोरी करायला गेला, त्यावेळेला त्याने इकडे तिकडे बघितलं, त्याला काही दिसलं नाही. अरे म्हणे चोरीच्या सारखं काही दिसत तर नाही, ऐक ना. पण तेवढ्यात त्याची नजर वरती गेली, बघितले तर 10-15 किलोची घंटा बरं का माऊली. म्हणे किशोरचा इथं कोणी दिसत नाही, तल्या बिल्यावर कुठं काय आलेला कोणी. 8 रानामध्ये आहे मंदिर, ऐक ना. रस्ता पण पोराही मेहनत घेऊन, लोकही मेहनत घेऊन आता केलाय. मी तर म्हणेन राजकारणी माणसं जर असतील ना, तर त्यांनी लक्ष घालायला पाहिजे, अशा ठिकाणी घालायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपली धार्मिक स्थळं आहेत ना, ती सांभाळली पाहिजेत आपण, जेणेकरून तिथे वर्दळ कशी होईल. रस्ता जर झाला तर पावसाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे येणं जाणं राहील. श्रावण महिन्यामध्ये आज जर 20 माणसं येत असतील तर उद्या 100 माणसं या ठिकाणी येतील, ऐक ना. 100 माणसांना या ठिकाणी सेवा करता येईल. चांगल्या प्रकारे एक भव्य दिव्य असा सभा मंडप असावा, ऐक ना. होईल ना ते, अरे भगवंताच्या कृपेने होईल, फक्त आपण प्रयत्न करा. निश्चित आज ना उद्या कालांतराने होणार, ऐक ना. फक्त आपला 8 तास पाहिजे आणि त्यांचा आधार आपल्याला त्यासाठी घ्यायला लागतो माऊली, नाईलाजाने. राजकीय क्षेत्रातील माणसांचा आधार यासाठी आपल्याला घ्यायला, माऊली करायला खोट आहे नाही, कारण आपल्याकडे तेवढी शक्ती नसते, बळ नसते त्यांचा आधार घेऊन. पण त्यांनी नको तिकडे हे करण्यापेक्षा अशा ठिकाणी जर केलं तर महादेवांची कृपा त्यांच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. असो, मग
मग त्याने बघितलं की किशोरच्या या जंगलामध्ये या ठिकाणी मंदिर आहे, इकडे तिकडे कोणी नाहीये. बघितलं कोणी फाट्या बिटाना बाया बी आल्यात का त्या पण कोणी दिसत नाही. शेताबितावर कोणी आहे का, कोणी पाणी बिणी सोडायला कोणी शेतकरी आले का ते पण कोणी दिसत नाही, आहे की नाही. ठेंगणा आहे तो, उंची कमी आहे, घंटा काढायचा कसा हा विचार करायला लागला. आतापर्यंत त्यांनी बघितलं घंटा आहे 10-12 किलोचा घंटा, एवढा जर नेला तर मस्त आपल्याला पैसे येतील मुरबाडच्या बाजारामध्ये, बरं का. बरं तो नेताना कोणी बघणार का, मग ते पहिले बघितलं त्याने कोणी आहे का, कोणीच नाहीये. पण जेव्हा त्याला कळलं कमी ठेंगणा आहे, घंटा उंच आहे, तेव्हा त्याला वाटायला लागलं कोणतरी वाटेकरी असं तर बघायला असता काय. पण नाहीच, नंतर विचार केला कशाला वाटेकरी पाहिजे. अहो लिंगावर पाय दिला त्याने, महादेवाच्या त्या पिंडीच्या लिंगावर पाय दिल्यानंतर पाय देऊन उभा राहिला आणि महादेव तिकडे विचार करायला लागले. हाताने पाणी वाहणारे, लोट्याने पाणी वाहणारे बरेच भेटले, हाताने बेलाचं पान वाहणारे बरेच भेटले, पण सर्वांगाने पूजा करणारा असा कोण भक्त आहे, उद्धार केला त्याचा. जर चोराचाही देव उद्धार करू शकतो तर तुम्ही सांगा ना, आम्ही जर निर्मळ मनाचे असलो, स्वच्छ मनाचे असलो तर तुमचा आमचा उद्धार करायचा ठेवील का हो देव. म्हणून त्या चरणामध्ये मांडले, चोरे पिंडी घातिला पाव त्या पूजने धाय देव, त्याचा सुद्धा उद्धार केला. म्हणून तो देव सर्वत्र आहे, सगळ्या प्रकारे आपली सेवा स्वीकारत असतो, सगळ्या प्रकारे आपली भक्ती स्वीकारत असतो. फक्त आपण काय करायचंय, त्या देवाला जे आवडतंय ना त्याप्रमाणे कार्य करायचंय. बघा आता पुन्हा एकदा, महादेवाचं स्थान आहे स्मशान. त्यांचं सगळं काही वर्णन आपण केलं, कशा प्रकारे माळा बिला आहेत, अगदी शोभिवंत सगळ्यांना. माणसाने बघितलं बरोबर माणसाला आनंद वाटेल. फक्त चित्र समोर आणा ना का, अशा प्रकारे जर कधी महादेवाने दर्शन दिलं माऊली, माणसाच्या कवट्या गळ्यात आहेत, नाही माणसाचीच राग भस्म लावलेला आहे की नाही. अशा प्रकारे जर कधी दर्शन दिलं तर आपली अवस्था काय होईल, आहे की नाही. काय होईल आपली अवस्था. असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. एक रूप त्याचं तसं पण आहे, तर दुसरं रूप असं आहे, तुम्ही मागाल ते देणार. नेहमी मेलेल्या माणसाचं ते भस्म आणून आणि पूजा करणारा तो भस्मासूर, आहे की नाही. आणि देवाला हात जोडले, देवा कोरोनाच्या काळामध्ये माझी एवढी मजा होती की कधी मला शोधाशोध करायला लागली नाही. उलट टोपलं पाहिजे असेल भस्म तर तिथं पार अगदी साप भरून भेटायचं. वाटलं होतं तिसरी लाट येईल म्हणून, पण नाही आली. 2-2, 3-3 डोस घेतले, हातपाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले, काही ना चक्कर यायला लागली, पण बरं वाईट काही झालं नाही हे महत्वाचं आहे. असो, आपला विषय एवढा आहे की त्याला भस्म भेटत नाही. म्हणून देवाला त्याने विनंती केली, देवा अरे भस्म भेटत नाही. आणि महादेव बोलले, अरे एवढं काय टेन्शन घेतो, तुला भस्मच पाहिजे ना, जा ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना भस्म काय. म्हणून बोला शंकर आहे, बरं का. ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील भस्म, आणि लागला ना नाचाला गडी. पहिले ट्राय केला एक त्याने, अरे खरंच बोलतो, झाल्यानंतर लागला नाचायला. करता 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 तो दिसायचा, त्याला गरज असो नाही तर नसो, भस्माची गरज असो नाही तर नसो, अलग लक्षात, भस्म होत आहे ना त्याच्या आनंदासाठी तो करायला लागला. पण नंतर विचार करायला लागला, अरे काय भारी जादू आहे आपल्याकडे, ही जादू आपल्याला पार्वती पण मिळवून देऊ शकते, बरं का. आणि माणसाची बुद्धी बदलली, त्याची भस्मासुराची बुद्धी बदलली, बरं का. विचार बदलले आणि महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचं म्हणून पुढे देव मागे हा विष्णूंनी विचार केला तर काय करायचं. आणि मग महाविष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं, अति सुंदर अशी त्याच्या समोर आली. समोर आल्यानंतर भस्मासुराने बघितलं, त्याला आनंद वाटला. हो, तिने विनंती केली, तिने सांगितलं नक्कीच मी तुमचीच आहे, पण आधी माझ्यासारखं नृत्य कराल तर.
जसं मी नृत्य करेन तसे तुम्ही नृत्य करायचा, आणि तसं नृत्य केलं तर मी तुमचीच आहे. आणि लागली नृत्य करायला ती मोहिनी, इकडे तिकडे हात करायला लागली, इकडे तिकडे पाय करायला लागली, अशी वेडी वाकडी नाचायला लागली. नाचता नाचता एवढा रममान झाला तो की त्यालाही भान राहिलं नाही. तोही त्याच पद्धतीने नाचायला लागला. नाचता नाचता मोहिनीने आपल्याच डोक्यावर हात ठेवलं, आणि ते पाहून भस्मासुराने आपल्याच डोक्यावर हात ठेवल्यावर त्याचीच राग झाली. दादा, जो उंदराचा वास करतो ना, काय परत उंदीर कसा करायचा, ती विचार, ते ज्ञान त्यांच्याकडे आहे. म्हणून देवाकडे असं काही मागा की जेणेकरून आपला उद्धार झाला पाहिजे. काय मागा? मग ते संतांनी मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसर ना बाबा. त्या महादेवांकडे जर तुम्हाला मागायचंच आहे ना, त्या महादेवांकडे जर तुम्हाला प्रार्थनाच करायची आहे ना, तर अशी प्रार्थना करा की देवा, अरे एक शिवरात्रीलाच काय, रोज दररोज तुमचं नामस्मरण आमच्याकडून व्हावं, प्रत्येक वेळेला तुमचं स्मरण आम्हाला असावं, आणि अखंड तुमचं कार्य आमच्याकडून घडावं. जे कार्य करण्यासाठी तुम्ही अनेक रूपामध्ये आलेत. श्री रामप्रभू म्हणून तुम्ही कार्य केलं, श्रीकृष्ण म्हणून कार्य केलं. नवे आजही 700-750 वर्षासाठी आमच्यासाठी देवा तुम्ही माऊलीच्या रूपामध्ये आलात, तुम्ही तुकोबांच्या रूपामध्ये आलात. कारण लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार, पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे माऊली ज्ञानोबा. एवढंच नाही तर तुकिता तोडणेसी ब्रह्मच तुकासी आले. जगद्गुरु तुकोबा म्हणून ब्रह्माला कार्य करावं लागलं. देवा, जर आमच्यासाठी तुम्ही ह्या वेगवेगळ्या रूपामध्ये जर कार्य केलंय ना, तर अनेकी एक कशाप्रमाणे आहेत तुम्ही, ती ओळख आमच्या अंतःकरणामध्ये व्हावी. आणि जगाला पाहण्यापेक्षा जगाने काय करावं, जगाने कसं राहावं हे ज्ञान आम्हाला होण्यापेक्षा आम्ही कसं जगावं हे आत्मज्ञान आम्हाला व्हावं. आणि ज्या दिवशी आत्मज्ञान आम्हाला होईल ना, त्या दिवशी निश्चित आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रवचन ही परिवर्तनासाठी आहे, कीर्तन ही परिवर्तनासाठी आहेत, मनोरंजनासाठी नाही. टाइम पास म्हणून किंवा मनोरंजन म्हणून तुम्ही आयोजित करत असाल किंवा ठेवत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. कारण या कलियुगामध्ये तुमच्या मनोरंजनासाठी आणि टाइम पाससाठी अनेक प्रकारची साधनं आहेत. संतांना जे अपेक्षित आहे ना, ते फक्त काय, परिवर्तन. आता देवाची जर ओळख घ्यायची आहे, महादेवाची जर ओळख घ्यायची आहे, तर आम्हाला डायरेक्ट तशी होणार नाही. आम्ही लिंग बघू शकतो, आम्ही देवाचं दर्शन, देवाला फक्त डोळ्याने ह्या चर्मचक्षुने पाहू शकतो. पण त्याचं जे ब्रह्मरूप आहे, निर्गुण निराकार निसंग अरूप निर्लेप, ज्याप्रमाणे त्याची ओळख करून दिलेली आहे गीतेमध्ये, नैनम छलंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम कलयती पण शोषयती मरुतः, अशा प्रकारे त्या देवाची ओळख करून दिलेली आहे. आणि त्या देवाची जर आम्हाला ओळख घ्यायची असेल तर ती आम्ही घेऊ शकत नाही, संतांशिवाय कोणीही ती ओळख करून देऊ शकत नाही. संतांशिवाय कोणी करू शकत नाही. संतांचा अधिकार आहे देवाची ओळख करून देण्याचा, संतांची अधिकार आहे देव काय ते दाखवण्याचा, देवाकडचं सामर्थ्य आपल्याकडे निर्माण करण्याचं कार्य संत करतात. मग संत कोणाला म्हणतात बरं का? या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे संत आम्हाला पाहायला मिळतात. देवाच्या नावात चोरांचा